हॅलो एव्हरीवन, आज आपण आपल्या 9च्या चॅप्टर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट याला सुरुवात करणार आहोत. दिस इज गोइंग टू बी द व्हेरी फर्स्ट लेक्चर फ्रॉम माय साइड ॲज अ पार्ट ऑफ बायोलॉजी 9th क्लास. हा 9th क्लासचा पहिला चॅप्टर बायोलॉजी मध्ये जो टॉपिक दिसतोय त्याच्यामध्ये आपण याला कव्हर करू. दॅट इज क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. अँड इन लेक्चर 1 जसं की 8th स्टँडर्ड मध्ये तुम्ही शिकला आहात की क्लासिफिकेशन हा जो क्रायटेरिया होता, क्लासिफिकेशन करण्यासाठी जे क्रायटेरिया वेगवेगळ्या सायंटिस्टनी वापरलेत तेच आपण पूर्ण क्रायटेरिया त्याच्यामध्ये बघितलं. जसं की मोड ऑफ न्यूट्रिशन हा त्याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट फॅक्टर होता किंवा एक पॉइंट होता, क्रायटेरिया होता आपण त्याला म्हणू. ठीक आहे. अजून दुसरे क्रायटेरिया काय वापरले आपण? सेल्युलर ऑर्गनायझेशन कसं आहे, बॉडी ऑर्गनायझेशन कसं आहे, ठीक आहे, त्यांचं हॅबिटेट कसं किंवा कुठला मोड ऑफ न्यूट्रिशन ते फॉलो करतात, असे वेगवेगळे क्रायटेरिया. आणि त्या अकॉर्डिंगली वेगवेगळे किंगडम सुद्धा आपण लास्ट इयर स्टडी केले. आता पर्टिक्युलरली जे 5 किंगडम होते, किंगडम मोनेरा, प्रोटिस्टा, किंगडम फंगाय, प्लांटे अँड किंगडम एनिमेलिया, असे 5 किंगडमचं क्लासिफिकेशन सिस्टम विच वॉज गिवन बाय R.H. Whittaker. वी हॅव स्टडीड, आपण ते शिकलो. त्यांचे क्रायटेरिया आपण बघितले. आता टिपिकली त्यातला एक किंगडम आपण बघतोय, म्हणजेच तो कुठला बघणार आपण? प्लांट. बरोबर. मग या प्लांटचं क्लासिफिकेशन कसं केलंय हे आपल्याला याच्यामध्ये कव्हर करायचंय. मग त्यांचे अजून कुठले सबग्रुप्स आहेत का? जसं की क्रिप्टोगॅम्स असेल, फिनोरोगॅम्स असेल, ठीक आहे, त्यांच्याही मध्ये अजून काही दुसरे क्लासिफिकेशन मध्ये सबग्रुप्स येतील का? ठीक आहे. या सर्व गोष्टींचा अभ्यास आता आपण या क्लासिफिकेशन ऑफ प्लांट या हेडिंग खाली करणार आहोत. So let's get started with the very first lecture from biology end of your 9th class. Right? चलो. परत तेच. Can you recall the very first question asked in your book? Can you recall मध्ये how have living organisms been classified? Can you recall चं मीनिंग काय जरा तुम्हाला आठवतंय का? काय आठवतंय का? लास्ट स्टँडर्ड मध्ये 8th स्टँडर्ड मध्ये तुम्ही काय शिकलात? 8th स्टँडर्ड मध्ये आपण सर्व डिटेल मध्ये कव्हर केलेलं आहे. फक्त आपण रिकॉल करतोय म्हणून सरळ सरळ त्याचा आन्सर मी इथे देतोय. काय बघितलं होतं आपण? कोणत्या बेसिसवरती लिव्हिंग ऑर्गॅनिझमला आपण क्लासिफाय केलं? ठीक आहे. कोणत्या बेसिसवरती केलंय? कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर बघितलं होतं आपण. येस. त्याच्यामध्ये कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर मध्ये काय प्रोकॅरियोट आहे की युकॅरियोट आहे? सी गाईज, मी त्या लेक्चर्स मध्ये तुम्हाला वारंवार सांगितलंय की ह्या ज्या गोष्टी असतील, प्रोकॅरियोट काय, युकॅरियोट काय, ऑटोट्रॉप, हेट्रोट्रॉप, सॅप्रोफाइट किंवा सॅप्रोट्रॉपिक किंवा होलोझोइक मोड ऑफ न्यूट्रिशन, हे सगळं तुम्हाला वारंवार लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सो दॅट याच्यानंतरच्या सगळेही हायर क्लासेस मध्ये टर्म्स असतील त्यांच्यामध्ये बेसिक्स दिले नसतील तर दिस इज युअर बेसिक स्टडी ऑफ बायोलॉजी. बरोबर. तर त्या पहिला क्रायटेरिया जो आपण बघितला होता कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर. प्रोकॅरियोट पुन्हा एक वेळा ब्रीफ मध्ये आपण सांगून देऊ. प्रोकॅरियोट म्हणजे आता मी लिहित नाही, ओरली सांगतो कारण तुमचं ऑलरेडी झालेलं आहे. प्रोकॅरियोट कशाला म्हणतो आपण? की ज्यांचे सेल्युलर ऑर्गॅनेल्स हे मेम्ब्रेन बाउंड नाहीत त्याला म्हणतो आपण प्रोकॅरियोट. युकॅरियोट तुम्ही कशाला म्हटले होते? युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आपण त्या ऑर्गॅनिझमला बोललो की ज्यांचा न्यूक्लियस हा डिस्टिंक्ट असणार, स्पष्ट असणार, त्याला मेम्ब्रेन प्रेझेंट असेल आणि सेल्युलर ऑर्गॅनेल सुद्धा मेम्ब्रेन बाउंड त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतील, त्यांना आपण युकॅरियोटिक बोललो. हा फर्स्ट क्रायटेरिया लिव्हिंग ऑर्गॅनिझम जेव्हा क्लासिफाय केले तेव्हा याचा वापर झाला. सेकंड क्रायटेरिया वापरला होता कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम. आता कॉम्प्लेक्सिटी मध्ये काय, युनिसेल्युलर आहे की मल्टीसेल्युलर आहे? जसं की युनिसेल्युलर अमिबा असेल किंवा प्रोटिस्ट असेल युनिसेल्युलर, ठीक आहे ना, ते क्रायटेरिया आपण युज केले. युनिसेल्युलर आहे की मल्टीसेल्युलर, भरपूर साऱ्या सेल्सनी बनलेला. दिस वॉज द सेकंड क्रायटेरिया फॉर क्लासिफाईंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. तिसरं आपण सांगितलं की मोस्ट इम्पॉर्टंट मोड ऑफ न्यूट्रिशन. जर प्लांट्स असतील तर प्लांट ऑब्व्हियसली त्यांच्यामध्ये क्लोरोप्लास्ट प्रेझेंट आहे, म्हणजेच ते फोटोसिंथेसिस करणार. फोटोसिंथेसिस करणार म्हणजेच दे आर ऑटोट्रॉप. आणि एंटायर वर्ल्ड इज डिपेंडंट फॉर देअर फूड ऑन प्लांट्स. पूर्ण हे जे वर्ल्ड असेल, हे जगभरात जितकेही काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतील ते सगळे त्यांना फूड मिळवण्यासाठी कशावर डिपेंड आहेत? तर प्लांट्स वरती डिपेंड आहेत. ठीक आहे. मग प्लांट्स दीज आर ऑटोट्रॉपिक, फोटोसिंथेटिक फंगाय, ऑटोट्रॉपिक, फोटोसिंथेटिक. यातले जे फंगस असतील तर फंगस तर आपण ऑलरेडी सांगितलंय, दे फीड ऑन डेड मॅटर किंवा डिकेइंग मॅटर. डिकेइंगचा मिनिंग आपण सांगितला होता, इथे नाहीये लिहिलेलं कदाचित. डिकेइंग मॅटर म्हणजे कुठला? कुजणारा, सडलेला. डिकेइंग मीन्स कुजणारे.
त्या सबस्टन्सेसवरती फंगस जगतात, ते हेट्रोट्रॉपिक झाले आणि तो जो मोड ऑफ न्यूट्रिशन आहे त्याला आपण काय बोललोय, सॅप्रोफायटिक मोड ऑफ न्यूट्रिशन, ज्यांच्यामध्ये ते डायरेक्टली न्यूट्रिएंट्स काय करणार, ऍब्सॉर्ब करणार, ओढून घेणार, त्यांना खाण्याची डायजेस्ट करण्याची बिलकुल गरज नाही. ठीक आहे. नंतर अॅनिमल्स, ऑब्व्हियसली अॅनिमल्स आर हेट्रोट्रॉप्स अँड दे आर इंजेस्टिव्ह. इंजेस्टिव्ह म्हणजे काय, अन्न खाऊन घेतात. हा थर्ड क्रायटेरिया होता. लाईफस्टाईल, लाईफस्टाईल मध्ये काय बोललो होतो आपण की जर प्लांट असतील तर ते प्रोड्युसर्स आपण त्यांना म्हणणार, म्हणजे फोटोसिंथेटिक. दुसरी लाईफस्टाईल काय असणार, कंझ्युमर, कंझ्युमर इज अ लाईफस्टाईल. त्यांच्या कंझ्युमर मध्ये कोण येणार, सगळे हेट्रोट्रॉप्स येतील किंवा सॅप्रोफायटिक मोड ऑफ न्यूट्रिशन ज्यांचा आहे जसं की फंगस, ते सगळे येतील. मग फंगस हे काय झाले, डिकम्पोजर्स. लास्ट म्हणजे एटच्या सिलेबस मध्ये जेव्हा आपण हे क्लासिफिकेशन सिस्टम बघितली होती त्यावेळी सर्व गोष्टी याच्यामध्ये कव्हर झालेल्या होत्या, बरोबर. नेक्स्ट बोलू आपण फायलोजेनेटिक रिलेशनशिप आपण बघितली होती. म्हणजे त्यांची फायलोजेनी म्हणजे कशाला म्हणतो आपण, वंशावळ. ठीक आहे ना, वंशावळचा जो प्रकार असतो त्याला आपण फायलोजेनी म्हणतो. मग हे 5 क्रायटेरिया वापरून लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स वेअर क्लासिफाईड. ठीक. इथे आपण जशाला तशी लाईन घेतली आहे. यू ऑलरेडी हॅव स्टडीड दॅट मोनेरा, प्रोटिस्टा, फंगाय ऑफ द 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टम प्रपोज्ड बाय रॉबर्ट विटेकर फॉर द स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. या R.H. विटेकरची 5 किंगडम सिस्टम ऑलरेडी आपण स्टडी केलेली आहे. दॅट इज द मिनिंग ऑफ दॅट लाईन. ठीक आहे ना. आता आपण पुढे जाऊ. नेक्स्ट काय बघितलं आपण की आता आपण त्याला क्लासिफाय करण्याचा प्रयत्न करू, बरोबर आहे. क्लासिफाय आपण त्यांना कसं करणार, वी विल क्लासिफाय देम अकॉर्डिंग टू देअर सेल स्ट्रक्चर. सगळ्यात अगोदर इथे लिहिलंय आपण की लिव्हिंग ऑर्गॅनिझम कुठले कुठले आहेत, त्यांना आपण कसे ग्रुप्स करणार, कसे सबग्रुप्स करणार. त्यांच्यामध्ये पहिला ग्रुप आपण इथे करतोय प्रोकॅरियोटिक. ऑलरेडी हे सर्व झालेलं आहे 8th स्टँडर्ड मध्ये, वारंवार मी सांगतोय. प्रोकॅरियोटिक आहे की युकॅरियोटिक आहे, हा पहिला. कुणी दिली होती ही टर्म, दिस टर्म वॉज गिवन बाय शिटॉन. आठवलं, येस, शिटॉननी ही टर्म दिली होती. म्हणजे त्याने टर्म दिली म्हटल्यापेक्षा क्लासिफाय केलं होतं की ज्यांच्यामध्ये मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस किंवा सेल ऑर्गेनेल नाही ते प्रोकॅरियोट, ज्यांच्यामध्ये आहे ते युकॅरियोट. असे 2 यांच्या कॅटेगरी तयार झाल्या. ठीक आहे. म्हणजेच लिव्हिंग ऑर्गॅनिझम अगोदर आपण करणार प्रोकॅरियोट आणि युकॅरियोट मध्ये क्लासिफाय. नंतर काय, प्रोकॅरियोट आहे पण कसा आहे, युनिसेल्युलर आहे का. जर युनिसेल्युलर असेल तर आपण त्यांना कसं क्लासिफाय केलं होतं, मुनेरा. मुनेरा किंगडम मध्ये सगळे आपण सांगितले सगळे बॅक्टेरिया त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात, ऑल बॅक्टेरिया. आपण फक्त याला ब्रीफ करतोय. सगळे बॅक्टेरिया जसं की कुठले असू द्या, फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया असू द्या किंवा हेट्रोट्रॉपिक बॅक्टेरिया असू द्या, ठीक आहे, किंवा किमोसिंथेटिक असतील, आणि ब्लू ग्रीन अल्गे हे सगळे आपण मोनेरामध्ये टाकले. म्हणजेच ते काय झाले, युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ठीक. नेक्स्ट आपण युकॅरियोट कडे जाऊ. आता युकॅरियोट आहे, ओके, मेम्ब्रेन बाउंड सेल, न्यूक्लियस, सेल ऑर्गेनेल सगळं प्रेझेंट आहे. पण मग ते युनिसेल्युलर आहे की मल्टीसेल्युलर. मग जर युनिसेल्युलर असेल तर आपण कॅटेगरी त्यांची 8th स्टँडर्ड मध्ये केली होती, प्रोटिस्टा. These are unicellular eukaryotes. These are unicellular eukaryotes. ही एक कॅटेगरी क्लासिफाय करण्यामध्ये आपण वापरली. नंतर मल्टीसेल्युलर आहे पण युकॅरियोटिक मल्टीसेल्युलर आहे, मग त्याच्यामध्ये काय येणार तर त्याच्यामध्ये परत सबग्रुप्स आपण त्याचे केले. ठीक आहे. आता आपण असं बघायचं, युकॅरियोटिक मल्टीसेल्युलर, ओके, मग त्यांच्यामध्ये कुणामध्ये सेल वॉल प्रेझेंट आहे ते एका कॅटेगरीमध्ये टाकून दिले, आय मीन ऍब्सेंट असेल, विदाउट. आणि ज्यांच्यामध्ये सेल वॉल असेल त्यांचे आपण सबग्रुप केले. क्लिअर आहे. मग ज्यांच्यामध्ये सेल वॉल नाहीये, जे विदाउट सेल वॉल असतील ते सगळे अॅनिमल्स, असं क्लासिफाय आपण त्याला केलं. आणि ज्यांच्यामध्ये सेल वॉल आहे तर सेल वॉल दोघांमध्ये सांगितली आपण, एक तर फंगस मध्ये पण आहे आणि दुसरी तुमच्या प्लांट्स मध्ये प्रेझेंट असेल. प्लांट काय, प्लांट ऑटोट्रॉप्स आहे, फंगस कसा आहे, हेट्रोट्रॉप आहे, सीयर. मग सेल वॉल प्रेझेंट असणारे हेट्रोट्रॉप म्हणू आपण, आणि ते हेट्रोट्रॉप म्हणजे सरळ सरळ फंगस. ठीक आहे. आणि ऑटोट्रॉप मध्ये सगळे प्लांट येतील, म्हणजे किंगडम प्लांटे त्याच्यामध्ये येणार. दिस इज हाऊ वी क्लासिफाय लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. प्रत्येक वेळा आपण बघू, लक्षात काय ठेवायचं, लिव्हिंग युकॅरियोट की प्रोकॅरियोट. युकॅरियोट मध्ये युनिसेल्युलर आहे का, हो, मग मोनेरा किंगडम केला आपण. मग युकॅरियोट मध्ये युनिसेल्युलर आहे की मल्टीसेल्युलर, तर युनिसेल्युलर मध्ये किंगडम प्रोटिस्टा. ठीक आहे. मग युकॅरियोटिक मध्ये मल्टीसेल्युलर असेल तर त्याचे विथ आणि विदाउट सेल वॉल, सेल वॉल प्रेझेंट असणारे 2 किंगडम तयार होतील इकडे, किंगडम प्लांटे ऑटोट्रॉपिक आणि किंगडम फंगाय. आणि ज्यांच्यामध्ये सेल वॉल ऍब्सेंट असेल, विदाउट सेल वॉल,
त्यांना आपण ॲनिमल मध्ये टाकलं. दिस इज हाउ दिस लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर क्लासिफाईड. क्लियर. चलो आगे चलते फिर पुढे बघू आपण. अगेन कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का, म्हणजे आपण जे काय अगोदर क्लासिफिकेशन सिस्टम बघितल्या त्याच्या आधारावर तुम्ही कुठले आन्सर्स देऊ शकता का. तर काय विचारला यांनी क्वेश्चन काय केलाय आपल्याला. क्लियर. यांनी आपल्याला क्वेश्चन केलाय की विच आर द स्पेशल सेल ऑर्गेनेल्स दॅट डिफरन्शिएट प्लांट फ्रॉम एनिमल सेल. कुठले असे सेल ऑर्गेनेल आहेत की जे प्लांटला आणि एनिमल सेलला एकमेकापासून वेगळं करतात, म्हणजे त्यांच्यामधला फरक इन शॉर्ट. मग इथे आपण लिहू प्लांट. प्लांट मध्ये काय स्पेशल सेल ऑर्गेनेल प्रेझेंट असणार. क्लोरोप्लास्ट. का, कारण प्लांट्स आर फोटोसिंथेटिक आणि फोटोसिंथेसिस तेव्हाच होणार जेव्हा त्यांच्यामध्ये क्लोरोप्लास्ट प्रेझेंट असेल. आणि क्लोरोप्लास्ट आहे म्हणजे त्याच्यामध्ये पिगमेंट्स आहेत. मग क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी, फ्युकोझॅन्थिन असेल, त्याच्यामध्ये झॅन्थोफिल्स असतील, कॅरोटिनॉइड्स असतील, बॅक्टेरियो क्लोरोफिल, बॅक्टेरियो व्हायरिडिन, हे सगळे क्लोरोप्लास्ट मध्ये स्ट्रक्चर प्रेझेंट असतील. मग हे एक स्ट्रक्चर की जे एनिमल सेल मध्ये ऍबसेंट आहे. इथे लिहितोय मी एनिमल सेल, क्लोरोप्लास्ट ऍबसेंट. ठीक. सेकंड डिव्हिजन जे केलं आपण मागच्या स्लाइड मध्ये तुम्ही क्लासिफिकेशन जे बघितलंय त्याच्यामध्ये प्लांट मध्ये तुम्हाला काय सापडलंय. सेल वॉल इज प्रेझेंट. आणि एनिमल्स मध्ये सेल वॉल ऍबसेंट. ठीक आहे. अजून एक आपण डिफरन्स बघू. रायबोझोम दोघांमध्ये प्रेझेंट आहेत का, हे मल्टी सेल्युलर आहेत, युकॅरियोट आहेत. आता रायबोझोम हे स्ट्रक्चर कसं असणार, युकॅरियोट आणि प्रोकॅरियोट मध्ये डिफरंट आहे. ठीक. युकॅरियोट मध्ये जर प्लांट सेल हे मल्टी सेल्युलर आहेत, दोघांमध्ये सुद्धा रायबोझोम पण डिफरन्शिएटिंग पॉइंट मध्ये जाऊ द्या. हे मेनली 2 पॉइंट याच्यामध्ये. ठीक आहे ना. कारण प्रोकॅरियोट युकॅरियोटचे रायबोझोम बद्दल मी बोलणार होतो. आता या केसमध्ये आपण त्याला बोलणार नाही. यांच्यामध्ये काय प्रेझेंट असतील प्लांट मध्ये. तिसरं स्ट्रक्चर व्हॅक्यूल इज प्रेझेंट. आता व्हॅक्यूल काय करतोय, सेल सॅप त्याच्यामध्ये प्रेझेंट असणार. न्यूट्रिएंट मटेरियल, वेस्ट मटेरियल हे सगळं व्हॅक्यूल मध्ये प्रेझेंट असणार, जे की तुमच्या प्लांट मध्ये प्रेझेंट आहे. एनिमल मध्ये प्रेझेंट नसेलच असं नाही, असेल तर खूप स्मॉल असेल. अदरवाइज व्हॅक्यूल इज ऍबसेंट. व्हॅक्यूल ऍबसेंट. These are the main differences between the plant and animal cell. लक्षात ठेवायचं आहे. हे झालं तुमच्या फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर. कॅन यू टेल मध्ये विच आर द स्पेशल सेल ऑर्गेनेल्स दॅट डिफरन्शिएट प्लांट सेल्स फ्रॉम एनिमल सेल्स. काय परत एक वेळा. क्लोरोप्लास्ट प्लांट मध्ये प्रेझेंट आहे, इकडे ऍबसेंट असेल. सेकंड, सेल वॉल इज प्रेझेंट, इकडे सेल वॉल ऍबसेंट. व्हॅक्यूल्स आर प्रेझेंट, व्हॅक्यूल्स आर ऍबसेंट. ठीक आहे. आणि डिफरन्शिएटिंग पॉइंट आता ऍक्च्युअली यांनी सेल बद्दल विचारला, पण आपण सरळ एक डिफरन्शिएटिंग पॉइंट काय करू की प्लांट सेल्स आर ऑटोट्रॉपिक, दे आर हेटरोट्रॉपिक. पण ते सेल ऑर्गेनल मध्ये येणार नाही. हे 3 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या. बेसिक सेल ऑर्गेनेल्स दॅट डिफरन्शिएट युअर प्लांट सेल फ्रॉम एनिमल सेल. ठीक आहे. चलो आगे चलते फिर. आता समोर इन्फॉर्मेशन काय दिली आपल्याला की जे प्लांट मध्ये येणार ग्रुप प्लांट मध्ये जितकेही ऑर्गॅनिझम इन्व्हॉल्व होतील त्यांच्यामध्ये एक स्ट्रक्चर प्रेझेंट असणार आहे, दॅट इज युअर सेल वॉल. सेल वॉल प्रेझेंट असणार तुम्ही प्लांट म्हणा, आणि ऑब्व्हियसली त्या सेल्स कशा असतील, युकॅरियोटिक असतील. नो डाऊट एनिमल सेल आणि प्लांट सेल दोन्ही सुद्धा युकॅरियोट आहेत. फक्त डिफरन्स कुठे येतो, सेल वॉल. आपण लिहिलंय सेल वॉल एनिमल सेल मध्ये ऍबसेंट आहे आणि यांच्या सेल मध्ये प्रेझेंट आहे. ठीक. नंतर प्लांट्स हॅव बिकम ऑटोट्रॉपिक. सांगितलंय आपण ऑटोट्रॉपिक का झाले, कारण त्यांच्यामध्ये क्लोरोफिल हे पिगमेंट प्रेझेंट आहे. क्लोरोफिल पिगमेंट, आणि क्लोरोफिल पिगमेंट इट ऍब्झॉर्ब्स सनलाइट. क्लोरोफिल पिगमेंटचं काम काय, इट ऍब्झॉर्ब्स सनलाइट अँड सिंथेसाइजेस फूड. सिंथेसाइजेस फूड म्हणजे फूड तयार करतो, त्यालाच आपण फोटोसिंथेसिस म्हणतोय. मग हे स्पेशल स्ट्रक्चर तुमच्या प्लांट मध्ये प्रेझेंट असेल. वेल, म्हणून त्याला बोललो आपण ऑटोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ऑफ किंगडम प्लांटे आर द मेन सोर्स ऑफ फूड फॉर ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. या चॅप्टरची सुरुवात करते वेळेस आपण सांगितलं की दिस एंटायर वर्ल्ड इज डिपेंडंट फॉर देअर फूड ऑन प्लांट्स. प्लांट वरती सगळे डिपेंड आहे, कारण प्लांट फोटोसिंथेसिस करू शकतात, स्वतःचं फूड बनवू शकतात, आणि बाकीचे सगळे स्वतःचं फूड जे बनवू शकत नाही ते सगळे प्लांट वरती डिपेंड आहेत. मीनिंग इन शॉर्ट एंटायर किंगडम, एंटायर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स present on the earth are dependent on plants for food or their nutrition. Clear है?
सर हे झालं आपला कॅन यू टेल मध्ये. पुढे जाऊ आपण बेसिस फॉर क्लासिफिकेशन. आपण अगोदरचे जो क्रायटेरिया बघितला कॅन यू रिकॉल मध्ये, तर दॅट वॉज द बेसिस ऑफ क्लासिफिकेशन फॉर लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझम सगळेच आले, मग बॅक्टेरिया होते, त्याच्यामध्ये प्रोटिस्ट होते, फंगस होते, प्लांट्स, अॅनिमल्स, सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम होते, बरोबर. आता पर्टिक्युलरली आपण सध्या कुठलं चॅप्टर बघतोय, क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. मग क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स साठी जो क्रायटेरिया वापरला तो हा क्रायटेरिया असेल. काय क्रायटेरिया होता पहिला, प्रेझेन्स ऑर ऍब्सेन्स ऑफ ऑर्गन्स. यांच्यामध्ये कुठले ऑर्गन्स ऍब्सेंट आहेत आणि कुठले प्रेझेंट आहेत. फॉर एक्झाम्पल एक्स ऑर्गन एकामध्ये प्रेझेंट असेल, समजा रूट असेल, रूट. काही प्लांट्स मध्ये रूट ऍब्सेंट असणार, काही मध्ये प्रेझेंट असणार. मग त्यांच्या कॅटेगरी वेगवेगळ्या करून टाकणार आपण, समजलं. काहींमध्ये लिव्ज प्रेझेंट नसतील, काहींमध्ये प्रेझेंट असतील. म्हणजे रूट, स्टेम, लिव्ज. काही प्लांट ज्यांच्यामध्ये नाही त्यांना वेगळ्या ग्रुपमध्ये टाका, ज्यांच्यामध्ये रूट, स्टेम, लिव्ज प्रेझेंट असतील त्यांना वेगळ्या ग्रुपमध्ये टाका. हा पहिला बेसिस ऑफ क्लासिफिकेशन प्लांटच्या केसमध्ये होईल, ठीक आहे. सेकंड क्रायटेरिया, प्रेझेन्स ऑर ऍब्सेन्स ऑफ सेपरेट कंडक्टिंग टिश्यू दॅट इज used for conduction of water and food is the another criteria. म्हणजे काय, आता इथे वॉटर अँड फूड, वॉटर आणि फूडला प्लांटच्या बॉडीमध्ये कंडक्ट व्हावं लागेल, म्हणजे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी पोहोचावं लागेल, बरोबर. म्हणजे फोटोसिंथेसिस करणारा पार्ट कुठला होता, लिव्स, ठीक आहे. मग आता रूट्स कडून वॉटर कंडक्ट होणार, इथे लिहितो मी रूट्स. कुणाच्या मदतीने, विथ द हेल्प ऑफ कंडक्टिंग टिश्यू दॅट इज झायलेम. रूट्स मधून आता वॉटर कुठे गेलंय, झायलेम मध्ये गेलंय. झायलेम मधून हे वॉटर सगळ्या प्लांट पार्ट कडे पोहोचणार. क्लिअर आहे. म्हणजेच ही झाली झायलेम इज अ कंडक्टिंग टिश्यू, कंडक्ट करणारी, वाहून नेणारी. काय वाहून नेते, पाणी. फूड साठी कुठली टिश्यू असणार, फूड साठी फ्लोएम इज अ कंडक्टिंग टिश्यू, ठीक आहे. मग ह्या कंडक्टिंग टिश्यूज प्रेझेंट आहेत की नाही, जर प्रेझेंट असेल तर वेगळी कॅटेगरी, जर नसेल त्याची वेगळी कॅटेगरी. मग हा होता सेकंड क्रायटेरिया. पहिला क्रायटेरिया आपण काय बोललो की त्यांच्यामध्ये कुठले कुठले ऑर्गन्स प्रेझेंट आहेत किंवा नाही. जसं आपण सांगितलं स्टेम, ट्रू स्टेम म्हणू आपण, हा ओके. स्टेम, नंतर ट्रू रूट्स, ऍक्च्युअल रूट्स जे असतात ते, किंवा लिव्स. हे जर प्रेझेंट होते त्यांना एका कॅटेगरीमध्ये टाकलं, नव्हते दुसरी कॅटेगरी. सेकंड क्रायटेरिया वापरला आपण, त्यांच्यामध्ये झायलेम, फ्लोएम प्रेझेंट आहेत की नाही. आणि झायलेम, फ्लोएम म्हणजे ह्या दोन्हीला आपण कोणत्या टिश्यू बोलतोय, दीज आर कंडक्टिंग टिश्यूज. मग या कंडक्टिंग टिश्यू जर ऍब्सेंट असतील तर त्यांचा वेगळा ग्रुप बनेल, आणि कंडक्टिंग टिश्यू झायलेम, फ्लोएम जर प्रेझेंट असेल त्यांचा वेगळा ग्रुप बनेल, बरोबर. नेक्स्ट क्रायटेरिया काय वापरला प्लांट क्लासिफाय करताना, डू द प्लांट्स बिअर सीड. त्या प्लांट मध्ये सीड आहे का. मग सीड असेल तर वेगळा सब ग्रुप, सीड नसेल तर वेगळा. जर इफ दे डू, जर त्यांच्यामध्ये प्रेझेंट असेल, देन वेदर द सीड्स आर एनक्लोज्ड इन फ्रूट ऑर नॉट. लक्षात घ्या पुन्हा. तिसरा क्रायटेरिया काय सांगतो की त्या प्लांट मध्ये सीड्स आहेत का, आहेत किंवा नाही. त्याच्यावरून त्यांचे दोन कॅटेगरी आपण करणार, टू कॅटेगरीज. बरं, आता म्हटलो आपण त्यांच्यामध्ये सीड प्रेझेंट आहे, पण मग त्या सीड्स ह्या ओपन नेकेड आहेत की फ्रूट मध्ये एनक्लोज झालेल्या आहेत, त्याच्यावरून त्यांची कॅटेगरी करणार. म्हणजे सरळ सरळ सांगायचं झालं तर या दोन कॅटेगरी आर नथिंग बट जिम्नोस्पर्म्स. क्लासिफिकेशन मध्ये बघू आपण ते, जिम्नोस्पर्म्स, अँड सेकंड कॅटेगरी इज गोइंग टू बी एंजिओस्पर्म्स, ठीक आहे. मग आता जिम्नोस्पर्म यांच्या काय बोललो आपण की तिसरा क्रायटेरिया काय सांगतो, त्यांच्यामध्ये सीड प्रेझेंट आहे का. आपण म्हटलो हो आहे. मग या जिम्नोस्पर्म मध्ये सुद्धा सीड प्रेझेंट आहेत आणि एंजिओस्पर्म मध्ये सुद्धा सीड्स प्रेझेंट आहेत. इथपर्यंत क्लिअर. मग त्या सीड्स जर प्रेझेंट आहेत तर त्या ओपन दिसतात की त्या फ्रूट मध्ये बंद केलेल्या आहेत, एनक्लोज केलेल्या आहेत. मग त्याच्यावरून त्याला जिम्नोस्पर्म म्हणणार. जिम्नोस्पर्म मध्ये त्या सीड असतील, या सीड्स कशा असतील, नेकेड, नेकेड सीड्स, नॉट एनक्लोज्ड बाय फ्रूट. फ्रूट त्यांच्यामध्ये प्रेझेंट नसतात, मग त्याला जिम्नोस्पर्म म्हणा. एंजिओस्पर्म मध्ये काय, एनक्लोज्ड इन अ फ्रूट, सीड्स एनक्लोज्ड इन फ्रुट्स, त्याला आपण एंजिओस्पर्म कॅटेगरी मध्ये टाकणार. मग हा झाला तिसरा क्रायटेरिया. चौथा क्रायटेरिया काय सांगतोय की नंबर ऑफ कॉटिलिडॉन इन द सीड. ओके, पहिला प्रश्न विचारला सीड आहे का, आपण म्हटलं हो. बरं, सीड आहे तर मग ती नेकेड आहे की फ्रूट मध्ये, तेही क्लिअर झालं, त्याच्या कॅटेगरी केल्या. मग जर सीड प्रेझेंट आहे तर त्यांच्यामध्ये एक कॉटिलिडॉन आहे की दोन कॉटिलिडॉन आहे, मग त्याच्यावर सुद्धा आपण त्याला क्रायटेरिया त्यांचा करणार. आणि तो क्रायटेरिया काय असणार त्यांचा की त्यांना आपण मोनोकॉट म्हणणार किंवा डायकॉट म्हणणार.
लक्षात घ्या, मोनो म्हणजे 1, डायकॉट म्हणजे 2, कॉट म्हणजे कॉटिलिडॉन. सिंपल. एक तुरीचा दाना घ्या. तुरीचा दाना घेतल्यानंतर तुम्ही त्याला कट करू शकता, 2 इक्वल पार्ट तयार होतात. बरोबर आहे. म्हणजे ती प्लांट कुठली झाली, डायकॉट प्लांट झाली, डायकॉटिलिडोनस. शेंगदाणा घ्या. शेंगदाण्याला तुम्ही बरोबर 2 पार्ट मध्ये डिवाइड करता, म्हणजे त्याच्यामध्ये 2 कॉटिलिडॉन झाले. मग असे जे असतील त्यांना डायकॉट म्हणा. सीड आहे, ओके, फ्रूट मध्ये प्रेझेंट आहे, दॅट इज ओके. मग सीड प्रेझेंट आहे तर मग त्याला 1 कॉटिलिडॉन की 2 कॉटिलिडॉन, त्याच्यावरून कॅटेगरी करणार आपण त्याची मोनोकॉट आणि डायकॉट. दिस इज हाऊ प्लांट्स आर क्लासिफाईड. मग आता प्लांट क्लासिफाय करताना परत एक वेळा बघू आपण. फर्स्ट क्रायटेरिया, प्रेझेन्स और ऍब्सेन्स ऑफ ऑर्गन लाईक स्टेम, रूट्स और लीव्स, हा पहिला क्रायटेरिया. दुसरा क्रायटेरिया आपल्याला काय सांगतोय की प्रेझेन्स और ऍब्सेन्स ऑफ फ्लोएम और झायलेम, दॅट इज कंडक्टिंग टिश्यूज, पाण्यासाठी आणि फूडसाठी त्यांना वाहून नेणाऱ्या टिश्यू प्रेझेंट आहे का, हा झाला दुसरा क्रायटेरिया. तिसरा क्रायटेरिया काय म्हणतोय, त्यांच्यामध्ये सीड आहे का. जर आहे तर मग त्या नेकेड आहेत की क्लोज आहेत. जर क्लोज असतील तर सिंगल कॉटिलिडॉन आहे की डबल कॉटिलिडॉन आहे. दीज आर डिफरंट क्रायटेरिया विच आर युज्ड फॉर क्लासिफाइंग युअर प्लांट्स. ठीक आहे. मग आता मी असं समजतोय की जो बेसिस ऑफ क्लासिफिकेशन वापरलाय तो या पद्धतीने वापरला, हे तुम्हाला लक्षात आलंय. चल पुढे आता. यस, चलो आगे फिर. वेल, ऍक्च्युअल क्लासिफिकेशन ऑलरेडी आपण केलंय. ऍट द हायर लेवल्स ऑफ प्लांट्स क्लासिफिकेशन, डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स आर कन्सिडर फॉर क्लासिफिकेशन. हायर लेवलला जे प्लांटचं क्लासिफिकेशन आपण करतो तर वेगवेगळे क्रायटेरिया यूज करणार. ऑलरेडी आपण एक्सप्लेन केलंय, तरी सुद्धा बघू कशावरती. फॉर एक्झाम्पल, डिपेंडिंग अपॉन द ऍब्सेन्स ऑर प्रेझेन्स ऑफ फ्लावर्स, फ्रुट्स अँड सीड्स. सी हियर, हायर लेवलला प्लांट्स आहेत, त्यांना आपल्याला क्लासिफाय करायचंय. फॉर एक्झाम्पल काय, त्यांच्यामध्ये फ्लावर, फ्रूट आणि सीड ऍब्सेंट आहेत की प्रेझेंट आहे. मग जर ऍब्सेन्स प्रेझेन्स वरून आपण त्याला केलं क्रिप्टोगॅम्स आणि दुसरं केलं फेनोरोगॅम्स. मग हे जे फ्लावर, फ्रूट, सीड्स ज्यांच्यामध्ये ऍब्सेंट असतील त्यांना तुम्ही काय म्हणायचं, क्रिप्टोगॅम म्हणायचं. क्रिप्ट म्हणजे हिडन, गॅम्स हिडन सेक्शुअल ऑर्गन्स. यांच्यामध्ये काय असणार, हिडन, जे दिसत नाहीत असे सेक्शुअल ऑर्गन जर प्रेझेंट असतील. आणि सेक्शुअल ऑर्गन कोणता असतो प्लांट मध्ये, फ्लावर इज अ सेक्शुअल ऑर्गन. मेन रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन इज फ्लावर. लक्षात ठेवायचंय, फ्लावर इज अ मेन रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन इन केस ऑफ प्लांट. मग जर तो हिडन असेल, तो दिसत नसेल, ओपन दिसत नसेल, तर त्यांची कॅटेगरी आपण काय करणार, क्रिप्टोगॅम. ज्यांच्यामध्ये ओपनली दिसत असेल, फ्लावर दिसतंय, फेनोरोगॅम म्हणा. गॅम हा शब्द कशावरून आला, तर गॅम हा शब्द आला गॅमेट्स वरून. आणि गॅमेट्स म्हणजे कोणते पार्ट झाले, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनचे पार्ट झाले. मेल गॅमेट, फिमेल गॅमेट, जसं की ह्युमन बिईंग मध्ये आपण म्हणतो स्पर्म, एग, बरोबर की नाही. मग यांच्यामध्ये दिसत नाही, यांच्यामध्ये दिसतात, त्यांना फिनोरोगॅम म्हणा. फिनोरोग्रॅम मध्ये जिम्नोस्पर्म आणि एंजिओस्पर्म क्रायटेरिया आठवा. मग आता फिनोरोग्रॅम मध्ये काय, जर फ्लावर, सी आपण काय लिहिलंय, यांच्यामध्ये फिनोरोग्रॅम मध्ये फ्लावर प्रेझेंट आहे, फ्रूट आहे आणि सीड सुद्धा प्रेझेंट आहे. फ्लावर प्रेझेंट आहे म्हणजे ऑब्व्हियसली फर्टिलायझेशन होणार आणि फ्रूट तयार होणार. फ्रूट आले ना, ऑलरेडी सांगितलं की फिनोरोगॅम मध्ये क्लोज्ड असणार, सीड या कशा एनक्लोज, म्हणजे फ्रूट जर आहे तर त्याच्यामध्ये सीड सुद्धा प्रेझेंट आहे. ठीक आहे ना. मग त्याच्यावरून आपण त्यांच्या 2 कॅटेगरी केल्या. मग जिम्नोस्पर्म काय, विथ नेकेड सीड्स, ऑलरेडी आपण सांगितलंय, सी यांच्यामध्ये सीड्स कशा असणार, नेकेड. आणि एंजिओस्पर्म मध्ये काय, एनक्लोज, सीड्स आर एनक्लोज्ड इन फ्रुट्स. फ्रुट्स मध्ये जसं की आंबा घ्या, आंबा त्याची सीड, त्याला कोय म्हणतो आपण मराठीत. मग ती सीड आतमध्ये आहे की नाही, त्याला तुम्ही म्हणणार एंजिओस्पर्म. एंजिओस्पर्म म्हणणार. म्हणजे एंजिओन, सी एनजीओचा अर्थ घेऊ आपण. एनजीओन म्हणजे ब्लड व्हेसल. हो, एक्स्ट्रीमली सॉरी, ब्लड व्हेसल मी तुम्हाला फिजिओलॉजिकल पॉइंट ऑफ व्ह्यू ह्युमन बिईंगच्या किंवा एनिमल्सचं सांगितलं. तर ह्या थोडक्यात याला काय म्हणू आपण, एनजीओन. एनजीओन म्हणजे व्हेसल्स. आणि या व्हेसल्स आर नथिंग बट कोण, झायलेम अँड फ्लोएम. समजते सर्वांना. सी हियर, क्रिप्टोगॅम, फिनोरोगॅम कशावरून घेतला आपण, की यांची रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन हिडन आहेत. रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन कोणता आहे, फ्लावर. फ्लावर असेल तर फ्रूट तयार होईल, फ्रूट असेल त्याच्यामध्ये सीड असेल. ठीक. मग क्रिप्टोगॅम मध्ये हिडन सेक्शुअल ऑर्गन आणि फिनोरोगॅम मध्ये ओपन. ओपन म्हणजे फ्लावर. फ्लावर आहे, मग त्याच्यामध्ये फ्रूट आला, फ्रूट मध्ये सीड आली. मग जर सीड ही नेकेड असेल तर त्याला जिम्नोस्पर्म करा, त्याच्यामध्ये फ्रूट तयार झालंच नाही, नो फ्रूट फॉर्मेशन लिहितोय मी इथे.
सेकंड पॉइंट, नो फ्रूट फॉर्मेशन. आणि यांच्या केसमध्ये अँजिओस्पर्म मध्ये फ्रूट तयार होणार आणि फ्रूट मध्ये सीड असणार. बरं, आता सीड आहे तर मग डायकॉट आहे की मोनोकॉट, एक कॉटिलिडॉन की दोन कॉटिलिडॉन, त्याच्यावरून आपण त्याचा टाईप केला मोनोकॉट. मोनोकॉट म्हणजे विथ सिंगल कॉटिलिडॉन, त्याला एकदल आणि द्विदल धान्य म्हणतो आपण, जाऊ द्या मराठी गरज नाही आपल्याला. आणि डायकॉट म्हणजेच काय, इट इज कंटेनिंग टू कॉटिलिडॉन्स. समजतंय रे? वेल, दिस इज हाऊ वी हॅव डन द क्लासिफिकेशन. मी सायंटिस्ट हॅव डन द क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. परत एक वेळा, क्रिप्टोगॅम, फिनोरगॅम्स. क्रिप्टोगॅम्स मध्ये हिडन सेक्शुअल ऑर्गन, फिनोरगॅम्स मध्ये दोन जिम्नोस्पर्म्स विथ नेकेड सीड्स, नो फ्रूट फॉर्मेशन. एंजिओस्पर्म मध्ये कंडक्टिंग टिश्यूज आर प्रेझेंट, झायलेम फ्लोएम त्यांच्यामध्ये प्रेझेंट आहे, सी रिटर्न. आणि सीड इज एनक्लोज्ड इन अ फ्रूट. मग जर सीड आहे तर मग ती दोन त्याला कॉटिलिडॉन आहेत की एक आहे म्हणून डायकॉट आणि मोनोकॉट. इकडे बघा, इन 1883 आयशलर, सायंटिस्टचं नाव, अ बॉटनिस्ट. बॉटनिस्ट म्हणजे काय, हु स्टडीज प्लांट. प्लांटची स्टडी करायला बॉटनिस्ट म्हणायचंय. किंगडम प्लांटेला त्यांनी दोन पार्ट मध्ये डिवाइड केलं आणि ते दोन पार्ट म्हणजेच काय, एक तर क्रिप्टोगॅम आणि दुसरा फिनोरगॅम्स. ठीक आहे, म्हणजेच इथे क्रिप्टोगॅम, फिनोरगॅम ह्या ज्या दोन टर्म्स दिल्या तर ह्या कोणी दिल्या, ॲशलर या सायंटिस्टने याला क्लासिफाय केलं क्रिप्टोगॅम आणि फिनोरगॅम मध्ये. जसं की शेटॉनने आपण काय सांगितलं की युकॅरियोट आणि प्रोकॅरियोट ह्या दोन टर्म्स दिल्या. सिमिलरली ॲशलरने काय सांगितलं की क्रिप्टोगॅम्स अँड फिनोरगॅम्स आर द टू कॅटेगरीज ऑफ द प्लांट्स डिपेंडिंग ऑन प्रेझेन्स ऑर ऍब्सेन्स ऑफ फ्लावर, फ्रुट्स अँड सीड्स. आता आय एक्सपेक्ट, आय होप इथपर्यंत तुम्हाला सरळ सरळ कळालेला असावं. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊ. वेल, क्रिप्टोगॅम तर आपल्याला नेक्स्ट लेक्चर मध्ये बघायचं आहे. ह्या लेक्चर मध्ये ह्या सगळ्या कॉन्सेप्ट तुम्ही इथपर्यंत क्लिअर ठेवा. आता आपण स्टार्ट करू नेक्स्ट लेक्चर मध्ये क्रिप्टोगॅम्स कुठले येतात किंवा क्रिप्टोगॅम्स मध्ये कोण कोण आहे. तर क्रिप्टोगॅम्स मध्ये आपण कोण स्टडी करणार, इन क्रिप्टोगॅम वी आर गोइंग टू स्टडी थॅलोफायटा. पुढच्या लेक्चरचं मी इंट्रोडक्शन तुम्हाला याच्यामध्ये देतोय. दुसऱ्या याच्यामध्ये आपण स्टडी करणार ब्रायोफायटा आणि तिसरा आपण याच्यामध्ये स्टडी करू टेरिडोफायटा. क्लिअर? आणि तुमचा जो फिनोरगॅम्स असतील तर फिनोरगॅम्स मध्ये आपण जिम्नोस्पर्म आणि एंजिओस्पर्म स्टडी करणार. क्लिअर आहे? आता मी इथे थांबतोय. लेक्चर सेकंड, सॉरी, वेल दिस इज द फर्स्ट लेक्चर. वेल, इन द सेकंड लेक्चर वी विल डील विथ क्रिप्टोगॅम्स अँड फिनोरगॅम्स. ओके, थँक्यू.